अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगरसेविका दीपालीताई बाळासाहेब बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अर्ज भरला असून प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगरसेविका दीपालीताई बाळासाहेब बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केलाय। हा अर्ज आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी दिलेल्या विश्वास आणि पाठिंब्याच्या जोरावर दाखल करण्यात आलाय। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून माजी नगरसेविका दीपालीताई बारसकर या सामाजिक कार्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। नागरिकांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर महानगरपालिका 2025 निवडणूक अर्ज आज दाखल केलेला आहे। तो अर्ज राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाच्या मार्फत आज दाखल केलेला आहे आणि ही निवडणूक प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण महिला या गटातून मी लढवत आहे। तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाग क्रमांक 1 मधील सगळ्या नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावरच ही निवडणूक मी आता लढवत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।